या भागात होणार आहे मोठा सस्पेन्स, मोठा खुलासा, नागराजचा संशयास्पद फोन, दुसऱ्या बाजूला काव्या, भूमी आणि साक्षीचा धाडसीच प्लॅन, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागराजचा खरा चेहरा आता उघड होणार का? एपिसोड आहे पूर्णपणे जबरदस्त, म्हणून शेवटपर्यंत नक्की बा. जेव्हा काव्याला नागराजचं वागणं खूप संशयास्पद वाटतं, नागराज कुणाशी तरी फोनवर बोलताना म्हणतो, लक्ष ठेव, ती तिथून पळून जायला नको. हे ऐकताच काव्याच्या मनात संशय येतो. यानंतर भूमी, साक्षी आणि काव्या नागराजच्या फोनमध्ये सुमन काकूचा व्हिडिओ शोधायचं ठरवतात. आता त्या तिघी फोनमधून तो व्हिडिओ कसा काढायचा याचा एक धाडसी प्लॅन करतात. काव्या नागराजचा फोन घेते आणि त्या तिघी असं नाटक करतात की त्या एकमेकींचे कॅमेऱ्याने फोटो काढत आहेत. त्याचवेळी काव्याला नागराजच्या फोनमध्ये सुमन काकूंना बांधून ठेवलेला व्हिडिओ दिसतो. क्षणाचाही विलंब न करता त्या तिघी तो व्हिडिओ नागराजच्या फोनमधून कॉपी करतात. हा व्हिडिओ प्रूफ त्या अर्जुन आणि सायलीला दाखवतात. यानंतर सगळे मिळून शोध काढतात की नागराजने सुमन काकूंना नक्की कुठे लपवून ठेवलं आहे. अर्जुन आणि सायली त्या लोकेशनवर पोहोचतात, पण सुरुवातीला सुमन काकू कुठे आहेत हे त्यांना सापडत नाही. तेवढ्यात सुमन काकू आवाज करतात. अर्जुन त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि ते दृश्य दाखवलं जातं की सुमन काकू त्यांना पाहून पूर्णपणे हादरतात. पुढे काय होणार? सुमन काकू नागराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकतील का? जर तुम्हाला हा अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच लेटेस्ट मराठी सिरियल अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अतुल टॉक चॅनल